महत्त्वाचे म्हणजे मध्यंतरीच्या काळामध्ये आम्ही ज्यावेळी खासदार कार्यालयात आम्ही या ठिकाणी बसलो होतो, मेजॉरिटी लोक जी आली होती तो धोकादायक इमारती आणि पुनर्वसन जे प्रक्रियेमध्ये जे ट्रान्सफर NOC थांबल्या होत्या आणि मॉर्गेज NOC जे त्यांनी बंद केलं होतं त्या संदर्भात मोठे सगळ्यांनी प्रश्न उपस्थित केले. पुनर्विकासाचा विषय आहेच, परंतु लोन घ्यायला लागतात, एज्युकेशन लोन असतं, लग्न कार्याकरता आपली रूम आपण बँकेकडे मॉर्गेज करतो आणि NOC नसल्यामुळे या अनेक समस्या त्या उभ्या राहत होत्या. आणि जेव्हा आम्ही माहिती घेतली तेव्हा जवळजवळ 1,00,000 लोक या निर्णय न घेतल्यामुळे वंचित आहेत असं समजून आलं आणि त्यामुळे त्याच्या मध्यंतरीच्या काळामध्ये आम्ही त्यांना एक निवेदन दिलेलं आमचे किशोर पाटकर यांनी, जी काही आम्हाला निवेदन आली होती आमच्या पदाधिकाऱ्यांमार्फत, आणि तो आज निर्णय झालेला आहे की त्या NOC द्यायला त्यांनी मान्यता दिलेली आहे. काही कंडिशन्स आहेत त्या बरोबर आहेत की जर धोकादायक इमारत असेलच आणि त्याच घरात तुम्ही पुन्हा राहणार असाल तर ती जबाबदारी तुमची असणार आहे, त्यासाठी सिडको जबाबदार नसणार आहे आणि त्या ठिकाणी राहू नये. आणि मोकळा जो भूखंड असेल झाला असेल पुनर्विकास करता आणि मूळ मालकाने जर 500 स्क्वेअर फूट जे काय आहे, जे काय 300 स्क्वेअर फूटची कंडिशन टाकली असेल त्या सोसायटीमध्ये आणि तुम्ही नंतर जर ती वाढवलीत तर जे आधीच्या मालकाने जी कंडिशन टाकली तीच तुम्हाला लायबल राहील. या काही गोष्टी चर्चा होऊन तो निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे. अमेन्स्टी स्कीम जी अभय योजना आहे त्या संदर्भात सुद्धा आता त्यांनी मान्यता दिलेली आहे. हे महत्त्वाचे काही प्रश्न होते. त्याचबरोबर सिडकोनी महानगरपालिकेला जे भूखंड हस्तांतरित करायला पाहिजेत, मैदान असेल, गार्डन असेल, बऱ्याच ठिकाणी गाववाल्यांचे जे अनेक प्रश्न होते की मागच्या वेळी सुद्धा की ते अद्याप ते हँडओव्हर केलेले नाही आहेत आणि त्या संदर्भात सुद्धा तो निर्णय आता ते बैठक लावून तो एक विषय होता. आणखी छोटे मोठे जे काही विषय होते, गरजेपोटी घरांचं जे क्षेत्र निर्णय कोण अधिकारी नक्की निर्णय घेणार त्या संदर्भात सुद्धा तो विषय होता, तो सुद्धा मार्गी लागलेला आहे. आणि फ्रीहोल्डच्या संदर्भात जो काय आहे तो सुद्धा शासनाकडे आम्ही चर्चा करून तो निर्णय घेऊ. या आठवड्यामध्ये आपण सिडको या प्रश्नासंदर्भात आम्ही कालच पत्र दिलेले आहे उपमुख्यमंत्र्यांना आणि असीम गुप्तांना. या आठवड्यामध्ये त्या संदर्भात बैठक लागणार आहे. LIG घरांच्या संदर्भात असेल, कंडोनियमचा जो विषय आहे की त्या क्षेत्रामध्ये आपल्याला काम करता येत नाही, कुठल्याच महानगरपालिका सुविधा देत नाही. म्हणजे मी मध्यंतरी कळलं की ते फवारणी पण करत नव्हते. आता मी त्यावेळी मी आयुक्तांना सांगितलं जर मच्छर वाढले कंडोनियम क्षेत्रात तर नवी मुंबईला त्रास होणार नाही आहे का त्याचा. म्हणजे अशा पद्धतीने जो काही तो विषय होता त्याही विषयासंदर्भात आम्ही या जो काही माननीय उपमुख्यमंत्री असतील आणि असीम गुप्ता असतील, UDचे अधिकारी, कमिशनर, सिडकोचे अधिकारी यांची बैठक आम्ही त्या ठिकाणी लावून लार्ज स्केलवरती जे काही विषय पेंडिंग आहेत तो संपवण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न या ठिकाणी करतोय. ममता बनर्जी के राज में हिंदू घर छोड़ के जा रहे हैं तो ममता बनर्जी जिम्मेदार है और दूसरा कौन जिम्मेदार रहेगा? वही जिम्मेदार रहे. आने वाले चुनाव में उनको मालूम पड़ेगा, विधानसभा के चुनाव में. सर, आज ममता बनर्जी जो वक्फ का विरोध कर रहे थे उनके साथ बैठक कर रही हैं, बल्कि उन्हें जो हिंदू जो प्रताड़ित हैं और जो मरे, देखो वक्फ अमेंडमेंट बिल उसका जो संबंध हिंदू मुस्लिम के लिए जोड़ रहे वो गलत है. वक्फ अमेंडमेंट बिल जो माइनॉरिटीज है, मुस्लिम जो गरीब मुस्लिम लोग हैं उनके फायदे के लिए, उनके विकास के लिए वक्फ अमेंडमेंट बिल है. इसके पहले वक्फ प्रॉपर्टी का यूज सिर्फ गिने चुने मुस्लिम लीडर लोग कर रहे थे जो वक्फ बोर्ड पे थे. कर्नाटक में वक्फ बोर्ड की जमीन है, कांग्रेस के लीडर उन्होंने वहां लॉजिंग, बोर्डिंग, टॉकीज डाले हैं. वो वक्फ का मतलब होता है अल्लाह को प्यारी चीज जो रहती हो अल्लाह के लिए, गरीब लोगों के लिए दान करना. ये वक्फ का अर्थ उर्दू जो वर्ड्स है उसका मतलब है. लेकिन आज एक भी उदाहरण बताओ कि वक्फ प्रॉपर्टी से गरीब लोगों के लिए स्कूल खोले, गरीब लोगों के लिए कॉलेज खुले, गरीब लोगों के लिए हॉस्पिटल खोले, कुछ भी नहीं हुआ. ये वक्फ प्रॉपर्टी का यूज गरीब मुस्लिमों के उद्धार के लिए होना है. जो वक्फ का जो अर्थ है वो बराबर इस्तेमाल ये वक्फ अमेंडमेंट बिल से होने वाले हैं. ममता बनर्जी को क्या लगे
राहुल गांधी को क्या लगे और संजय राउत, जनाब संजय राउत को क्या लगे, उसके ऊपर ये वक्त अमेंडमेंट बिल का जो उपयुक्त है उसमें ठहरने वाली नाही आहे. आपको सिंगल असेल या स्तरावरचा हा निर्णय नाही आहे. हा शासनाने एक पॉलिसी म्हणून डिसिजन घ्यावं लागेल आणि त्याकरता आपण ही बैठक लावून हा मार्ग, हा जो काही विषय आहे संपवण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करतोय. सिडको व्यवस्थापन दिलेल्या बघा आता त्यांनी उत्तर दिलंय. ऐका आता त्यांनी नाही आता आमच्या हाती आता एनओसी द्यायला ते सुरुवात करतायत, उद्यापासून सुरुवात करतात. या ठिकाणी काही बाबतीत तेही पटकन निर्णय नाही घेऊ शकत आणि जर ते निर्णय जर घेणार नसतील आणि अशा की बाबा वारंवार सांगून, तर आम्ही पण शिवसैनिक आहोत, आम्हाला पण आमच्या दृष्टीने निर्णय घेता येईल. याच ह्याच्यातनं आम्ही बाहेर आलेलो आहोत. कसे निर्णय नाही घेत हे सुद्धा आम्हाला पाहता येईल. त्यांच्याकडे निर्णय का नाही घेणार. आता आम्ही नम्रपणे त्यांच्याशी बोलतोय, पुन्हा नम्रपणे बोलू आणि नम्रपणे बोलून जर ऐकत नसतील तर कठोर पावलं सुद्धा आम्ही उचलू शकतो. आता त्यांनी एमएससी स्कीम ताबडतोब त्यांनी सांगितलं की आम्ही निर्णय घेतो, उद्यापासून चालू करतो. आम्ही त्याच्याशी पाठपुरावा ऑलरेडी करतो. आपण विषय काढला जी लहान घरा ते कोर्टचा एक निर्णय आहे, त्यानुसार महानगरपालिकेने, मी स्वतः आयुक्तांशी बोललेलो आहे, स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब सुद्धा त्या विषया संदर्भात आयुक्तांशी चर्चा केलेली आहे. या आठवड्यामध्ये याच्यावरती ठोस निर्णय घेणं गरजेचं आहे. सरकारने त्या संदर्भात पॉलिसी करणं गरजेचं आहे. जी लोक या संदर्भात, तेही लोक मला भेटलेली आहेत, आमचे घोडेकर वगैरे सर्व मंडळी या ठिकाणी आहेत की ते ती मुवमेंट जे चालवत आहेत. तर या 10 दिवसामध्ये आम्ही बैठक लावतोय. त्या संदर्भात शासन निर्णय अपेक्षित आहे आणि त्या दृष्टीने आम्ही पाऊल उचलतोय. थोडं थांबा, नक्कीच त्याविषयी तुम्हाला एक चांगला निर्णय तुमच्या समोर येईल. मला ओळखत नाहीये, कोण आहे मला माहिती नाहीये. गृह खातं जे कोणी आरोप करतायत ते चौकशी गृह खातं करेल ना. गृह खात्यावर माझा विश्वास आहे. मी आता मला कोण माहिती नाही. राऊत म्हणतायत ना, आता ते पडल्यानंतर, आता मला तुम्ही सांगा, 8 महिने झाले, जर या सिंधुदुर्गात हत्या होत आहेत, परिस्थिती वाईट आहे, तर मग तोपर्यंत विनायकराव झोपले होते का? आता ते पडल्यानंतर जर अशा पद्धतीने टीका करत असतील तर 8 महिने का शांत होते? त्यापूर्वी का शांत होते? जर हत्या होत आहेत तर मुख गिळून का गप्पा बसले होते विनायक राऊत? याची सुद्धा चौकशी होणं गरजेचं आहे. गरजेचं आहे. मंगेशकर फॅमिली जी आहे त्यांची जी सांस्कृतिक परंपरा आहे, कलेची सेवा आहे, त्याचा सुद्धा आदर राखला पाहिजे. जर मंगेशकर फॅमिली त्या ट्रस्टमध्ये इन्व्हॉल्व 100% असेल आणि त्यांचा जर त्याच्यामध्ये काय हात असेल तर सरकार कोणालाच हे करणार, सोडणार नाहीये. परंतु केवळ मंगेशकर फॅमिलीवरती टीका करायची म्हणून ज्या पद्धतीने मंगेशकर फॅमिलीला त्यामध्ये गोवण्याचा जो प्रयत्न करतात, तर उगाच कुणाला काहीतरी वाटतंय म्हणून होणार नाही. जे कोण दोषी असतील त्याच्यावरती कारवाई होईल. बघा, दरबारी राजकारण करणारे आम्ही लोक नाही आहोत. आम्ही राजे महाराजे नाही आहोत की तो दरबार भरून राजा त्या ठिकाणी बसेल आणि लोकांना सलामी द्यायला लावेल. आम्ही त्या ठिकाणी आजही, आज तुम्ही इथे पाहतोय आपण, इथे लोकच आहेत, त्यासाठी दरबार बनण्याची गरज नाहीये. आज ठाण्यामध्ये दिवस रात्र एक खासदार म्हणून 12 वाजता मी जे दुपारी बसतो, संध्याकाळी दुपारी 4 वाजेपर्यंत त्या ठिकाणी दिल्लीमध्ये नसतो. त्यावेळी दिल्लीमध्ये असतो फक्त, त्यावेळी मी नसतो, नाही तर त्या ठिकाणी असतो. एकनाथ शिंदे साहेब रात्रंदिवस लोकांना भेटत असतात. रस्त्यात कुठेही भेटलं की ते लोकांना भेटत असतो. आमच्या शाखा, आमचे नगरसेवक सर्व लोकांना भेटत असतात आणि ते काय म्हणाले मला काही कल्पना नाही, परंतु ठाणेकरांनी कायम आमच्यावर विश्वास ठेवलेला आहे. एक हाती आम्हाला सत्ता दिलेली आहे आणि महायुतीला सत्ता दिलेली आहे. त्या ठाण्यामध्ये पुन्हा एकदा महायुतीचाच महापौर होणार ही स्पष्ट बात आहे. संजय राऊत त्यांचं काय माहितीये का, ते जळकं लाकूड आहे. मी त्या दिवशी पण म्हणालो, सरकार जे काही निर्णय घेत असतं आणि त्यांचा फक्त सरकारच्या निर्णयावरती धूर येत असतो, वरून खालून जिथून जागा मिळते तिथून त्यांचा तो धूर येतो आणि त्या धूर येण्यापोटी सकाळची वक्तव्य असतात. बाबा, एक 500 रुपये कुणाला आले की जर तीच योजना, तीच महिला शासकीय इतर योजनेचे पण पैसे घेते
तर त्यांचं म्हणणं आहे की कुठली शेतकरी सन्मान योजना का काहीतरी आहे, ती महिना त्याचे पैसे घेते. समजा संजय गांधीचे पण पैसे आपण घेतोय महिला म्हणून, आणि पुन्हा आपण लाडकी बहिणीचे जर पैसे घेणार असू तर त्याच्यामध्ये जो डिफरन्स आहे तोच त्यांना दिला जाईल. अशा पद्धतीने बरेच जण सुरुवातीच्या काळामध्ये फॉर्म भरले, स्क्रुटिनी करायला वेळ नव्हता मिळाला, पण स्क्रुटिनी सरकारच्या एक योजना, एक महिला जर 10 योजनांचा फायदा घेत असेल तर कुठला तरी एका योजनेचा तिने फायदा घ्यायला पाहिजे. तिच्या विकासाकरता जे काही सरकार खालीचा वाटा उचलते ते एका योजनेचाच तिने उपयोग घ्यायला पाहिजे. तर 10 योजनेमध्ये जर लाभार्थी असेल तर कुठेतरी ती कट केली जाईल. संजय राऊत केवळ टीका करणं, धूर येण्यापोटी अशा पद्धतीची वक्तव्य ते करत आहेत. सर कोकणामध्ये यापुढे कशा अजून उभाटाचे किती माणसं, किती नगरसेवक शिंदे गटात सामील होणार आहेत, काय कशा पद्धतीने तयारी केली जाणार आहे? पक्ष प्रवेश पुढे पुढे काय टाकायला नाही, कुठे पक्ष प्रवेश, काय कुठला विषय? गेल्या महिन्यात होणार हा तुमचा 2 महाविकास आघाडीचे नगरसेवक तुमच्याकडे 22 तारखेला नवी मुंबईमध्ये शिवसेनेचा निर्धार मेळावा आहे. आता त्या ठिकाणी आम्ही निर्धार मेळावा आहे, पक्षप्रवेश वगैरे मला काही कल्पना नाहीये कोणाचा. जे जे एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली लोक येत आहेत त्यांचं आम्ही स्वागत करतोय. संपूर्ण महाराष्ट्रातून वीग लागलेली आहे एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली या शिवसेनेचं काम करण्याकरता. आता बघू 22 तारखेला काय होतंय, पण निर्धार मेळावा 22 तारखेला एकनाथ शिंदे साहेब या नवी मुंबईत येत आहेत. त्याच्यामध्ये कृषी क्षेत्र आता फायनल होत आलेलं आहे बहुतांशी गावांचं. आणि राहिला प्रश्न त्याच्यात 2018ला एक हायकोर्टाची ऑर्डर आहे की ती पॉलिसी जी शासन तयार करेल ती पॉलिसी पहिल्यांदा कोर्टासमोर ठेवा आणि कोर्टाने पाहणी केल्यानंतर कोर्टाच्या याच्यानंतर त्या ठिकाणी ती इम्प्लिमेंट करा. त्याच्यामुळे तो सर्वेचं टेंडर वगैरे झालेलं आहे. त्या सर्वेचं टेंडर आता या आठवड्यात पूर्णपणे ड्राफ्ट कोर्टाकडे सादर होणार आहे आणि त्याच्यामुळे त्याच्याकरता पण आम्ही फॉलोअप केलेला आहे. मला ते सर्वे करून देणार आहेत का? नाही, बघा, जर प्रकल्पग्रस्तांच्या फायद्याचं आहे लीज, त्या ठिकाणी घराखालची जमीन त्या ठिकाणी मोजून ती जर आपल्या मालकीची होणार असेल तर कोण त्याला नाकारणार? कोण? प्रकार असा आहे की त्यांना ती माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे आणि आमचे प्रयत्न आहेत ते. प्रस्ताव हा भाडेपट्ट्याचा आहे, मालकीचा नाहीये. भाडेपट्ट्यानंतर भाडेपट्ट्यात तुम्हाला मिळणार आहे. तुमचं म्हणणं बरोबर आहे, भाडेपट्टा, पण भाडेपट्ट्यानंतरच फ्री होल्ड होणार ना, त्याशिवाय होणारच नाही ना. बघा आजची परिस्थितीमध्ये जर 2-2 जनता दरबाराने काय, तर मी काय त्याचं उत्तर देणार? अडचण झाली मात्र. नाही, आता त्याला उत्तर कुठल्या नगरसेवकांची अडचण झाली, भाजपच्या नगरसेवकांची अडचण झाली तर तुम्ही त्यांना विचारलं तर बरं होईल ना. याविषयी मी काय प्रतिक्रिया देणार? 10 वर्षापूर्वी 500 स्क्वेअर फूट, आता ती 700 झालेली आहे ना. मग आता ते 500 का जुन्या रेकॉर्ड मध्ये 500 आहे, आता माझ्याकडे ती 700 आहे. तर सर्वे झाल्यानंतरच कळणार ना जागा किती वाढली की कमी. मग 500 वरती दिलं की पुन्हा गावकरी काय म्हणणार, नाही ना माझ्याकडे 700 आहे. मग त्याकडे आधार काय? तर त्याकरता सर्वे इम्पॉर्टंट आहे. कमी करण्यासाठी आता आम्ही तर मागणी करतोच आहे, शासनाने त्याबद्दल त्यांनी घेतलं काय भाष्य केलं नाही. ते त्यांचा अधिकार आहे का? तो माझा घास किती आहे त्या संदर्भातच बोलला. आता त्यांचा घास आहे का? त्यांनी हे मान्य केले तत्वशः की ते जास्त आहे, परंतु आपल्याला वरती बोलावं लागेल त्या संदर्भात. संदर्भामध्ये निर्णय महायुती म्हणून लढवल्या, महायुती म्हणून आम्ही लोकसभा लढवल्या, महायुती म्हणून विधानसभा लढवल्या, महानगरपालिका निवडणुका पण महायुती म्हणूनच आम्ही लढणार. थँक्यू सर.